नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की मुंबई उच्च न्यायालयाचं लिपिक या पदाची लेखी परीक्षा झाली, मुलं पास झाली आणि टायपिंग टेस्टला गेले. बरेच उमेदवार खूप दिवसापासून टायपिंग टेस्ट करत होते. मला देखील अनेक विद्यार्थी भेटले होते की सर, मी ग्रुप सी ची आता तलाठीचा अभ्यास करू का टायपिंगचा करू. मी देखील त्यांना तोच सल्ला दिला होता की अरे, तुम्ही एकदम शेवटच्या स्टेजला आहे, तुम्ही टायपिंग करून टाका. परत हे कुठे प्रिलिम मेन्स याच्यात भानगडीत पडतात. असे बरेच उमेदवार ज्यांनी जे आहे तर ते हेच केलेलं होतं, पण त्यांना काल जे आहे तर ते निराशा हातात लागली. अतिशय प्रचंड गोंधळाची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये. म्हणजे न्यूजपेपरमध्ये सगळीकडे तुम्ही पाहिलं असेल, ऑनलाईन जी स्किल टेस्ट झाली होती. स्किल टेस्ट म्हणजे टायपिंग टेस्ट आहे ती. बऱ्याच उमेदवारांना माहितीच नाही आहे काय आहे. म्हणजे जे हायकोर्ट वाले आहेत त्यांना तर माहितीच आहे, परंतु हा इश्यू बाकीच्यांनाही माहिती व्हावा, कारण की हा जेवढा हायलाईट होईल तेवढा तो दबाव निर्माण होईल आणि याच्या माध्यमातून आपली सगळ्यांची री एक्झाम जी आहे तर ते होऊ शकते. याची टेक्निकल अडचणी जी आहेत तर त्या आलेल्या, त्या लिपिक भरती प्रकरणी संतप्त उमेदवारांनी तिथंच ठिया दिलेला होता. म्हणजे हायकोर्टाच्या संदर्भात अशा पद्धतीचं उमेदवारांकडून आंदोलन हे अतिशय वेगळी गोष्ट होती, कारण की उमेदवार घाबरतच नव्हते. त्यांना माहिती आहे कारण की हे जर आपल्या हातातून गेलं तर आपल्या हातात असंही काही करायला नाही आहे. तर अनेक अडचणी ज्या होत्या, 16 ऑगस्टला हा पेपर होता. जवळपास 11,617 उमेदवारांनी एवढी टायपिंग टेस्ट दिलेली होती. 3 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा जी आहे तर ती झालेली होती. निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी सगळ्यात पाहायला गेलं, सगळ्यात पहिली अडचण म्हणजे काय, एक्झाम सेंटर. जे टायपिंगचं सेंटर होतं तेच व्यवस्थित नव्हतं. म्हणजे कोणत्या एजन्सीला दिलं होतं हे त्यांनाच माहिती. आता दरवेळी ते टीसीएस वगैरे मुंबई, नवी मुंबईला त्यांचा एकदम भारी सेटअप आहे, तिथं छान व्हायची आता एक्झाम. पण अशी काही चांगल्या ठिकाणी काही एक्झाम झालेली नाही उमेदवारांची. उमेदवार तर पहिले तिथंच नाराज होते ते पाहूनच, की त्यांना तिथं डाऊट आला होता की काहीतरी इथं गडबड होणारच आहे आपली, आणि ती गडबड झालीच. सगळ्यात पहिले तर जे कम्प्युटरला कनेक्ट केलेले कीबोर्ड होते तेच व्यवस्थित चालत नव्हते, आणि हा एक मेजर इश्यू असतो मित्रांनो, हा चालत नाही. त्याच्यानंतर स्क्रीन टू स्क्रीन टाईप करताना उमेदवारांना विरामचिन्ह दिसत नव्हती, काहींची तक्रार होती. टाईप केलेला मजकूर स्क्रीनवर अचानक गायब होत होता. उमेदवारांचे संगणक अचानक बंद पडत होते. परीक्षेची वेळ संपण्यापूर्वी उत्तरपत्रिका आपोआपच सबमिट होत होती, आणि संगणकावरील पटल पिवळे पडणे, टंकपट म्हणजे कीबोर्ड न चालणे अशाही समस्या होत्या. काही अशा उमेदवार एकदम प्रो प्लेअर होते टायपिंग मध्ये, ते तिथं फेल होऊन गेले डायरेक्टली. आणि एका एका हॉलमध्ये एकच उमेदवार पास झालेला आहे फक्त, अशी देखील परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. तर याच्यावर जे आहे तर ते विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की पहिल्या सत्रातच ही अडचण आली म्हणून पुढील सत्राच्या उमेदवारांची जे आहेत तर ते तारांबळच उडाली. आणि संभाजीनगरमध्ये एका परीक्षा केंद्रावर तर डायरेक्ट उमेदवारांनी तिथंच ठिया मांडायला सुरुवात केली. रात्रभर तो मॅटर चालला. उमेदवारांची मुख्य मागणी काय माहितीये का, जे टायपिंगची, की तुम्ही ही एक्झाम री घ्या, नवीन पद्धतीने जे आहे तर ती एक्झाम तुम्ही इथं घेतली पाहिजे. आता हायकोर्टाने जी नोटीस काढली ना, तर त्या नोटीसमध्ये त्यांनी फक्त असं सांगितलं की खूप छान छान पद्धतीने झाली. त्यांचं काय म्हणणं आहे, स्मूथली कंडक्ट झाली, त्यांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी इश्यू आला असेल, एकदम त्यांचं हायकोर्टाचं म्हणणं आहे एकदम 1-2 ठिकाणी इश्यू आला असेल, पण तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या ठिकाणी हा इश्यू जो आहे तर दिसतो. टेक्निकल इश्यू जे आले असतील तर ते एजन्सीकडून आम्ही माहिती घेऊन त्या संदर्भात जे काही ऍक्शन जे आहेत तर ते आम्ही घेऊ, अशा पद्धतीचं हायकोर्टाचं जे आहे तर ते नोटीस काल रात्री झालेलं होतं. काल रात्री जेव्हा ही न्यूज कळाली तर इग्नाइट अकॅडमीचे मेंबर सुद्धा आपण जे आहे तर ते प्रत्येक आंदोलनात आणि विद्यार्थ्यांसोबत जे आहे तर ते असतो. आपले विद्यार्थी प्रिय अमोल सर आणि बालकृष्ण ढाके सर हे देखील तिथं जे आहे तर ते रात्री उपस्थितच होते तिथं. आता बघा, हा मुद्दा उपस्थिती याचा नाही आहे. मेन जो मुद्दा आहे की टायपिंगचा हा जो इश्यू आलेला आहे याच्यावर एकच मागणी विद्यार्थ्यांची, की सगळ्यांची परीक्षा रद्द करा आणि नवीन एक्झाम घ्या, डायरेक्टली न्यू एक्झाम घ्या, नवीन घ्या. आणि नवीन परीक्षा घेताना जे काही आधी गोंधळ झाला तो गोंधळ होऊ नये म्हणून जे काही परीक्षा केंद्र असतील ते व्यवस्थित पद्धतीने निवडावे. त्यांची टेक्निकल कॅपेबिलिटी जी आहे तर ते पहिले चेक करून घ्यावं, त्या पद्धतीने अशा घ्यावं. कारण की पॅसेज पण खूप अवघड आले, उमेदवाराचं म्हणतो पॅसेज पण खूप अवघड आले. काही उमेदवार डायरेक्ट म्हणायचे की आम्ही चॅलेंज करतो, जो क्लर्क असेल ऑलरेडी 10 वर्ष सर्व्हिस केली असेल त्याने हे टाईप करून दाखवावे. काही जे आहे ना एक्झाम सेंटर चालवतात, म्हणजे काहींचं स्वतःचं टायपिंग सेंटर असतं, ते या हायकोर्टाच्या टायपिंगला अर्ज करतात. ते पण बरेच पास झाले ते लेखी परीक्षा, पण ते टायपिंग टेस्ट फेल झाली. म्हणजे अशी देखील परिस्थिती होती. म्हणून उमेदवारांची मागणी काय माहितीये का, की ही एक्झाम पूर्णपणे रद्द करायची. म्हणजे जर तर नाही की ही सेंटरची ठेवली, त्या सेंटरची राहू दिली, त्या सेंटरची नवीन घेतली, या सेंटरची राहू दिली, असं नाही. उमेदवारांची प्रमुख मागणी काय, की हा सावळा गोंधळ तुम्ही करूच नका, डायरेक्टली पूर्णपणे परीक्षा रद्द करा आणि नवीन परीक्षा जी आहे तर ते टायपिंग घ्या, आणि जुन्या काही ज्या गोष्टी झाल्या असतील त्या रिपीट होणे हीच विद्यार्थ्यांची. 11,000 विद्यार्थी त्यांचं भविष्य जे आहे तर ते आहे. आणि उमेदवारांनी जेन्युअनली, खूप सारे उमेदवार होते त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला होता, खूप चांगली तयारी केलेली होती. फक्त टेक्निकल अडचणीमुळे त्यांना ते करता आलेलं नाही आहे. आणि ह्या सगळ्या टेक्निकल अडचणी येतात म्हणून एमपीएससीने काय केलं माहितीये का, ही परीक्षाच रद्द करून टाकली, स्किल टेस्ट. एमपीएससी वर पण बरेच केसेस झाल्या होत्या.
एमपीएससीने तर टीसीएसच्या याच्यात घ्यायची, म्हणजे एमपीएससीचा परीक्षाचा अजिबात गोंधळ नव्हता तिथं जास्त, यांचा तर खूप गजबरदस्त गोंधळ होता. तरी पण एमपीएससीला कळालं की अशा पद्धतीची परीक्षा एवढ्या उमेदवारांची घेणे ते शक्य होत नाही, म्हणून त्यांनी काय केलं की अशा पद्धतीची स्किल टेस्टची एक्झामच रद्द करून टाकली. आता हायकोर्टाने जाहिरातीत दिले म्हणून त्यांना घेणं बंधनकारक आहे. मग त्यांनी आता ही व्यवस्थित पद्धतीने घ्यावी, जेणेकरून उमेदवारांना जे आहे तर ते योग्य न्याय मिळू शकतो. तर आपली देखील हीच मागणी असणार आहे की नवीन एक्झाम जे आहेत तर ते असले पाहिजे. आता तुमचं याच्यावर काय मत आहे तर हे नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सध्या देशात जे वातावरण चालू आहे, राज्यात जे वातावरण चालू आहे, एक्झाम विषयी उमेदवार काहीच ऐकून घेत नाही, कारण की त्यांना आता कळालेलं आहे की त्यांना काय करायचंय. हे जे जनरेशन आहे हे कोणाचंच ऐकून घेणार नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.